दादा याचिकेच्या संदर्भात तुम्ही बोललात, याचिकेच्या नाही, मला कायमस्वरूपी एक लहान लेकरासारखं असते बघा. एखाद्या माणसाला कसं आहे, ग्राउंड असलं नाही आपल्याला असलं पाहिजे, मग त्याला तसलं ग्राउंड बी दिलं तरी पुन्हा अजून त्याच्या म्हणण्यासारखंच खेळातले सगळ्या अटी शर्ती ठरवायचं, तरी बी खेळात पराभव झाला मग ती जसं बिघडल्याने करते ना तसा प्रकार चालू आहे सध्या. आता तुम्हाला मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही त्याचे जास्त इव्हॅल्युएशन करणारी माणसं आहेत. प्रत्येक गावात 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख ही नेमके पैसे आले कुठून लोकांना मतासाठी देण्याच्या बाबतीत? तुम्ही रामेगावचं प्रकरण गंभीर आहे. बचत गटाच्या महिलांना हजारो रुपये वाटायचा प्रकार रात्री होता चालू. की पैसे आले कुठून नेमके? आणि असं असताना म्हणजे भ्रष्ट मार्गाचा अवलंब कुणी केलाय हे आपण सगळेजण जाणता. कशा पद्धतीने निवडणूक झाली हे पण आपण जाणता. एवढं सगळं खटाटोप केल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाल्याच्या नंतर सुद्धा जनतेनं जेव्हा 3,30,000 मतांनी पराभव केला, मला वाटतं त्याचं दुःख आहे मोठे. आणि माझं म्हणणं इतकंच आहे की 5,000 4,000 2,000 मतांना पराभव झाला आणि मग तुम्ही जर म्हणत असाल की काही मॅनिप्युलेशन झालं तर एखाद्या वेळेस त्याला मान्य बी होऊ शकते. 3.5 लाख मताच्या जवळपास फरकानं पराभव झाल्याच्या नंतर जर तुम्ही हे मान्य करत नसणार, याच्यापेक्षा आता तुमच्या बुद्धीची केलेली क्यू कमी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.